तर तिकडे सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा कहर पाहायला मिळतोय। पुढील 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे। साताऱ्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। गेल्या 24 तासात महाबळेश्वर मध्ये 150 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। 20 जून ते 19 ऑगस्ट दरम्यान साताऱ्यात पर्यटनावर देखील बंदी आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। इम्तियाज, साताऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पुढील 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। नक्कीच कृपा, सातारा जिल्ह्यामध्ये गुरुवारी दिवसभर अत्यंत मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडलेला आहे। महाबळेश्वर मध्ये 150 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे। एकंदरीतच एक महिन्यामध्ये आतापर्यंत महाबळेश्वरला 655 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यातला तापोळा, त्याचबरोबर कांदा, सोळशी विभागातील तब्बल 50हून अधिक गावांचा संपर्क त्या ठिकाणी तुटलेला आहे। आज देखील त्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहते, त्यामुळे दळणवळण पूर्णतः ठप्प झालेलं आहे। विशेष करून सातारा जिल्ह्यातल्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून 19 ऑगस्ट पर्यंत पर्यटन स्थळ बंद करण्यात आलेली आहेत। त्यामुळे पावसाळी पर्यटन यावेळेस बंद झाल्यामुळे अनेक बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची निराशा झालेली आहे। एकंदरीतच या सगळा जो निर्णय घेण्यात आलेला आहे, हा निर्णय पूर्णतः त्या परिसरातील पावसाळी पर्यटनाला संपवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे संतापजनक प्रतिक्रिया देखील सातारकरांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबत हा जो निर्णय आहे तो बदलावा अशी मागणी देखील होत आहे। कारण विशेष करून सातारा जिल्ह्यातला हा जो पावसाळी पर्यटन आहे, या पावसाळी पर्यटनाला पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातूनच पर्यटक दाखल होत असतात। विशेष करून या परिसरातील असणारा चिखमाळा धबधबा, वजराई धबधबा, त्याचबरोबर बांबवली धबधबा हा महाराष्ट्रात आहे। या धबधब्याला पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून, देशभरातून लाखो पर्यटक या ठिकाणी पावसाळी पर्यटनाला भेट देत असतात। मात्र प्रशासनाने घेतलेला हा निर्णय हा चुकीचा असल्याच्या प्रतिक्रिया सातारकरांसह इतर पर्यटकांकडून व्यक्त होत आहेत। एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये जो काल झालेला मुसळधार पाऊस आहे, या मुसळधार पावसाने पूर्णतः सातारा जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत करून ठेवलेलं आहे। एकंदरीत सातारा जिल्ह्यातल्या महामार्गावर असणाऱ्या 24 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट त्या ठिकाणीचा अहवाल मागवण्यात आलेला आहे। महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। सध्या सकाळपासून पावसाने उघडीप केली आहे। मात्र कालचा जो पावसाचा जो हाहाकार आहे, या हाहाकारातून अजूनही शेतकरी सावरलेला नाहीये। कुठेही पेरण्या झालेल्या नाहीयेत। कुठेही शेतकरी वर्गाच्या माध्यमातून खरीप हंगामाची पूर्वतयारी होऊन सुद्धा निश्चित इम्तियाज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।